नाराजी नाट्यानंतर डहाणूमधल्या प्रचार सभेतून एकनाथ शिंदेंची भाजपवर थेट टीका। अहंकाराविरोधात आपण एकत्र आलोय, शिंदेंचं वक्तव्य। डहाणूमध्ये भाजप विरोधात शिंदेंच्या उमेदवाराला दोन्ही राष्ट्रवादींचा पाठिंबा। मत द्यायचं काम तुमच्या हातात, तर निधी द्यायचं काम माझ्या हातात। माझ्या बाजूने उमेदवारांना निवडून दिलं नाही तर मी निधीत काट करणार। अजित पवार यांची मतदारांना धमकी। निधी जनतेच्या करातून दिला जातो, अजित पवारांच्या घरातून नाही। अशा प्रकारे जनतेस मतासाठी धमकी देत असल्यास निवडणूक आयोग काय करताय? अंबादास दानवे यांचा हा निशाणा। हिंदी मराठी वादामध्ये कल्याणच्या अर्णवची आत्महत्या। भाजपचं शिवाजी पार्कात आंदोलन। ठाकरेंची सेना आणि मनसेने भाषावाद पसरवला, भाजपचा आरोप। भाजपचे नेते आता भाषिक प्रांतवाद पेटवायला लागले। संघ आणि भाजप भाषेचं विष पसरवताय, उद्धव ठाकरे यांचा हा हल्लाबोल। शिवसेना आणि मनसे आधीच एकत्र आल्यात, त्यासाठी कुणाच्या आदेश किंवा परवानगीची गरज नाही। मनसेला आघाडीमध्ये घेणार नाही, हा काँग्रेसचा निर्णय वैयक्तिक असू शकतो, संजय राऊत यांचं ट्विट। मुंबईमध्ये ठाकरेंसोबत युती करण्यास शरद पवार यांची राष्ट्रवादी आग्रही। ठाकरेंसोबत गेल्यास महाविकास आघाडीला फायदा। मतविभाजन टाळण्यासाठी ठाकरेंसोबत जाण्यावरती चर्चा करू। शरद पवार यांच्या राष्ट्रवादीच्या बैठकीत एकमुखी निर्णय। मनसेसोबत युती करण्यास काँग्रेस सकारात्मक। मनसेसोबत विचारधारा जुळत नाही, पण भाजप विरोधात एकत्र येण्याची गरज। विजय वडेट्टीवार यांचं हे भाष्य। सिडकोतर्फे 4508 घरांची गृहनिर्माण योजना जाहीर। आजपासून अर्ज करता येणार। योजनेमध्ये लॉटरीऐवजी थेट पसंतीची सदनिका निवडण्याचाही निर्णय। देशात आजपासून 4 नवे कामगार कायदे लागू। 1 वर्षाच्या नोकरीनंतर फिक्स टर्म कर्मचाऱ्यांना ग्रॅच्युटी मिळणार। धोकादायक क्षेत्रातील कामगारांसाठी 100% आरोग्य सुविधा। महिलांना समान वेतन आणि आदर देण्याचीही तरतूद।